गोंदिया जिल्ह्यात 19 जुलैपासून सर्वच तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली। त्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली। याचा सर्वाधिक फटका जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्याला बसला। यात केशोरी चिचोली या दोन्ही गावाला जोडणारा पुलाचा मागील 3 महिन्यापासून बांधकाम सुरू आहे। यासाठी पुलाच्या बाजूला पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता। मात्र येत असलेल्या मुसळधार पावसाने पर्यायी रस्ता पुराच्या पाण्याने आतापर्यंत 3दा वाहून गेल्याने रस्ता बंद झाल्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांसह शाळेचे विद्यार्थी व ये जा करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे। तर दुसरीकडे सध्या शेतीचा हंगाम सुरू असून धान पिकांच्या रोवणीचे काम सुरू असल्याने शेतकरी देखील आपल्या शेतात तसेच शाळेतील विद्यार्थी शाळेत जाऊ शकले नाही। तर गोठणगाव येथील इटियाडो धरण परिसरात पाऊस पडत असल्याने धरण 24 जुलैलाच ओव्हरफ्लो झाला। मात्र पाऊस सुरू असल्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून 2.25 फूट इतका पाण्याचा विसर्ग सुरू असून गाढवी नदी ओसंडून वाहत आहे। त्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून केशोरी येथील स्मशानभूमीचे शेड सुद्धा पाण्याखाली गेले आहे। तर मुसळधार पावसामुळे केशोरी चिंचोली आणि केशोरी वडेगाव बंद्या मार्गे वडसा मार्गे गाढवी नदीच्या पुलावरून 2 फूट पाणी वाहत असल्याने वडेगाव खोडदा गावाचा संपर्क तुटला आहे। त्यामुळे वरील दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत। कोणीही आपला जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडू नये अशा सूचना केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक गणेश वनारे यांनी नागरिकांना दिल्या आहेत। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। तसंच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज गोंदिया।